नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी अर्धापूर शहरातील प्रसिद्ध असलेले हे महादेव मंदिर आहे, श्री सत्वत्याप्पा महाराज मंदिर या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून भाग्यशेष वार्ताच्या माध्यमातून आपण पाहू शकता की या ठिकाणी दिनांक 10 तारखेपासून श्री अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेले हे 8वे वर्ष आपण पाहू शकता। या ठिकाणी भव्य असं मंडपाचं आयोजन टाकण्यात आलेलं आहे। खूप मोठा असं हे मंदिराचा मंडप आहे। या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या उत्साहामध्ये या कामाला लागलेले आहेत। गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी स्वच्छता असेल, टेंट टाकणं असेल, बाकी इतर काही व्यवस्थेसाठी दिवस रात्र एक काम करत आहेत। आजचा हा शेवटचा दिवस आहे, अंतिम टप्प्यामध्ये हे काम आलेले। सर्वजण या ठिकाणी कुणी बॅनर लावत आहेत, कुणी टेंट टाकत आहेत, कुणी साऊंड सिस्टीमची व्यवस्था करत आहेत। या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळे काम वेगवेगळ्या कार्यकर्ता करत आहे। या ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात येत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। हे पाहू शकता या ठिकाणी शिवमहापुराण कथेमध्ये जे वारकरी मंडळी येणार आहे त्यांच्यासाठी जेवणासाठी सकाळचे अन्नदाते आपण पाहू शकता। आणि या साईडला पाहू शकता की सायंकाळी, सकाळ व सायंकाळी कोण कोण अन्नदाते आहेत त्यांच्या माध्यमातून पाहू शकता आपण। आणि दिनांकासहित बॅनर बनवलेले, खूप छान अशी व्यवस्था केलेली आहे। कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। वारकरी मंडळी जे या ठिकाणी येणार आहेत आणि काल्याचे कीर्तन दिनांक 17/2/2026 वेळ सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत, नंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे पाहू शकता सविस्तर माहिती असणार हे बॅनर आहे। या ठिकाणी हे जे स्टेज बनवण्यात आलेले आहे, मुख्य स्टेज आहे कार्यक्रमाचं, मागे भव्य असं बॅनर लावण्यात आलेलं आहे। खूप सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे 8वे वर्ष आहे। आपण जाणून घेऊया यांच्याकडून सर्व माहिती। आपण या कार्यक्रमाची अधिकची माहिती काय द्याल? या कार्यक्रमाची माहिती अशी आहे की आता उद्या 10/2/2026 पासून या सप्त्याचं नियोजन पूर्णपणे झालेलं आहे। उद्या सुरुवात आहे। उद्या सुरुवातीला 8 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण होईल। 12 ते 4 वाजेपर्यंत शिव महापुराण कथेचं आयोजन आहे। शिव महापुराण कथेला जास्तीत जास्त सगळ्या महिला मंडळ कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे। नंतर 8:30 वाजता कीर्तनाचा कार्यक्रम आहे। कीर्तन 8:30 ते 10:30 होईल। अशी ही सेवा 7 दिवस चालणार आहे। या सेवेसाठी गावकरी मंडळी, पूर्ण आजूबाजूचे खेड्यापाड्यातले पूर्ण मंडळी यांनी पूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। हा कार्यक्रम संपूर्ण गावकऱ्याचा आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालू आहे। हे वर्ष 8वं आहे। 8 वर्ष पूर्ण लगातार कार्यक्रम चांगले चालू आहेत। इथून पुढे बी चांगले असेच चालू राहतील, एवढं सांगू शकतो। महादेव मंदिर अर्धापूर या ठिकाणी चालू असलेला हा सप्ताह गेल्या 8 वर्षापासून चालू आहे आणि अखंड चालू राहणार आहे। आणि या सप्त्याची जय्यत तयारी आज आपण पाहत आहात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकता की जय्यत तयारी झालेली आहे। आणि उद्या सकाळी ठीक 7 वाजता पारायणाला सुद्धा लोक बसतील आणि या मंडपामध्ये जागा शिल्लक राहणार नाही, एवढी पब्लिक येईल। आणि सर्व गावकऱ्यांना, आजूबाजूच्या खेड्यातल्या मंडळांना सुद्धा मी आवाहन करतो की या शिवमहापुराण कथेचा आपण अवश्य लाभ घ्यावा, कारण ही एवढे भव्य तयारी आम्ही गेल्या 2 महिन्यापासून करत आहोत। या तयारीचा आपण निश्चितच
फळरूप आम्हाला आपल्या आशीर्वाद रूपाने म्हणा, देणगीच्या रूपाने म्हणा, सर्व काही देऊन आपले या ठिकाणी सहकार्य करतील एवढे मी अपेक्षा बाळगितो आणि सर्व जनतेनं आवाहन करतो की या सप्त्याचा व शिव महापुराण कथेचा अवश्य लाभ घ्यावा ही एवढी विनंती करतो आणि थांबतो.